त्यांच्या मार्फत आपण दरवर्षी इथे रामनवमीचा मोठा उत्सव साजरा करतो आणि या उत्सवामध्ये दर दिवशी आपण प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत दशमीपर्यंत खूप चांगल्या चांगल्या वक्त्यांची इथे प्रवचन होतात. खूप अनेक थोर ज्येष्ठ विचारवंत येथे आपलं साहित्य आपला अभ्यासपूर्वक मत मांडतात आणि ज्याने भक्तीचा उदय होईल, लोकांच्या मनात भक्तीचं चिंतन होईल आणि परमार्थ मार्गावरती सर्वसाधारण साधकाला देखील प्रगती करता येईल असे विचाराचा इथे परामर्श घेतला जातो. इथे तत्वचिंतन होतं आणि हा परमार्थ मार्ग सगळ्यासाठी सुलभ केला जातो. आज मी सर्वप्रथम हिंदू देवालय संस्थेच्या सर्व सभासदांचे इथे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना मनपूर्वक नमस्कार करतो की त्यांनी इथे आपल्या सर्वांच्या समोर रामनवमीच्या उत्सवामध्ये मला भक्तिपूर्वक याच विषयावरती परमार्थ मार्गावरती चिंतन करण्याची संधी दिली. त्याप्रमाणे मी सगळ्यांचा ऋणी आहे. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, अल्पहीन बुद्धी मी सरगी करतो. श्रोते नेहमीच जगदीश मूर्ती असतात. श्रोत्यांच्या इथे असं म्हणलं जातं, जिथे जिथे परमार्थ चर्चा चाललेली आहे, जिथे जिथे परमार्थावरती अद्वैत वेदांताचं श्रवण चाललेलं आहे, कीर्तन चाललेलं आहे, तिथे प्रत्यक्ष रामराय तिथे उभे असतात. आपल्या सगळ्यांचं भाग्य असं की आपण आज रामाच्याच देवळामध्ये प्रत्यक्ष रामरायाची सगुण मूर्ती आहे. पाठीमागे दास्य भक्ती असलेले मारुतीराय उभे आहेत आणि या सगळ्यांच्या समोर आपण आज भक्तीचा उहापोह करत आहोत. भक्ती या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत आणि जितकं म्हणून साधता येईल तितकं म्हणून आध्यात्मिक मार्गावरती आपण प्रगती करणार आहोत. काय होतं ना, अनेकदा आपण छान छान प्रवचनाला बसतो, कीर्तनाला बसतो, पण बसताना मन आपलं घरी असतं आणि फक्त एका गाण्याने ऐकलं जातं आणि तेवढं त्याचा उपयोग होत नाही. पण जे जे आपण इथे कुठल्याही देवळात कुठल्याही प्रवचनात ऐकू, त्यातली एखादी जरी ओळी आपल्याला जगता आली ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं. खूप छान छान प्रवचनकार प्रवचन सांगून जातात, खूप अभ्यासपूर्ण त्यांची भाषणं होतात, प्रवचन होतात, पण जेव्हा तुम्ही एखादी ओळी जगायला घेता तेव्हा कळतं संतांनी आपल्याला किती मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. आपण विषयात लडबडलेलो असतो, संसारात गुंतलेलो असतो, अगदी पूर्ण आकंठ बुडालेला असतो आणि तरी देखील संत आपल्याला पुन्हा पुन्हा त्यातनं बाहेर काढतात आणि पुन्हा पुन्हा भक्ती मार्गावर आणून ठेवतात. की एखादं लहान मूल नाही, भरपूर पाऊस पडत असतो, बाहेर अंगणात चिखल असतं, त्या मुलाला बाहेर पावसात जाऊन लोळून येतं, त्याची आई त्याला पुन्हा घरात आणते, त्याला आंघोळ पिंघोळ घालते, नवं माकू घालते. आईचं दुर्लक्ष झालं की पुन्हा ते बाहेर जाऊन चिखलातच लोळतं. आपलं पण तसंच आहे. आपण इथे 8 दिवस छान उत्सव करतो, भरपूर सगळं ऐकून घेतो, पुन्हा 9व्या दिवशी 10व्या दिवशी आपण विषयातच गुंतून राहतो आणि त्याच्यामुळे परमार्थ मार्गामध्ये ना कुठल्याही गोष्टीची धारणा हवी की मी असं करणार नाही आणि ऑफकोर्स त्याला ना सद्गुरूंची कृपा पाहिजे. सद्गुरूंचं बळ पाठीशी असेल, सद्गुरू कृपा पाठीशी असेल, साधनेची जोड असेल तर कुठलाही परमार्थ मार्ग अवघड जात नाही. मग कुठलाही आपला प्रपंचातला त्रासही तो सोडवून घेतो. अहो, तो भक्तांचा स्वाभिमानी आहे. भक्तांची उपेक्षा कधी करणार नाही, भक्तांना तो कधी सोडणार नाही, भक्तांना तो कधी एकटं पडू देणार नाही, असं त्या रामाचंही खातीच आहे. कसा आहे तो, तिनाचा दयाळू मनाचा मावाळू असा आहे तो. अत्यंत दीन जो माणूस गरीब आहे. आता गरीब म्हणजे इथे पैशाने गरीब नाही बरं, गरीब म्हणजे जो नम्र आहे. आपल्याकडे सगळ्यात जर भरपूर काही असेल सगळ्यांच्याकडे तर अहंकार भरपूर आहे आपल्याकडे, कुठलाही असू दे, त्याने आपण श्रीमंत आहोत अगदी सगळेजण, पण तसा माणूस परमार्थाला कामाचा नाही. परमार्थाला कोण योग्य आहे, जो त्रिविध तापे पोळला तोच परमार्थी अधिकारी झाला. जो त्रिविध तापे पोळला संसार दुःखे दुःखवला तोच परमार्थी अधिकारी झाला असं समर्थ म्हणतात. परमार्थाचा अधिकार कोणाला आहे म्हणजे काय प्रत्येकाने संसाराने पोळलंच पाहिजे असं नाहीये, पण संसाराची आसक्ती जी आहे ती कमी करावी आणि संसारातले खास कळगे आहेत ना ते समजून घ्यावेत आणि माणसाने परमार्थाला लागावं. आता काही लोक म्हणतात आमचं बरं चाललंय की, नोकरी धंदा आहे, पैसा पाणी आहे, बायका पोरं आहेत, गाड्या घोड्या आहेत, काय वाईट आहे, कशाला हवा परमार्थ. पण थोडा पुढे जाऊन विचार करा, लक्ष्मी शाश्वत नसते, तसा कुठला काळही शाश्वत नसतो. आज बरे आहात पण पुढचा दिवस कोणी बघितलाय? आज आपण करोनाच्या काळात बघितलं, होत्याचं नव्हतं होऊन जातं.
माणूस हा म्हणता निघून जातो आपल्यातनं. चांगली धडधाकड पैसेवाली माणसंही काही करू शकली नाहीत. संसार म्हणजे महापूर, माझी जलचरे अपार असं समर्थ म्हणतात. काय महापूर आहे आणि काय काळाच्या मुखात आपण घडीने घडी जातो. आपण दिवसेंदिवस त्या काळाच्या मुखातच चाललेलो आहोत. आपण वाढदिवस साजरा करतोय, पण आपण हळूहळू मृत्यूकडेच वाटचाल करतोय. त्याची जाणीव ठेवावी आणि म्हणून परमार्थाला लागावं. आता परमार्थही कसा करावा, तर समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थ विवेका. आपल्या परमार्थाला लागावं म्हणून काही माळा बिळा गळा घालून बाहेर हिंडत राहायला पाहिजे असं नाही. प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून जातात. तुमचा प्रपंच करतानाही तुम्हाला परमार्थ करता येतो आणि तुमचा हळूहळू तुम्हाला त्या देवाची गोडी लागली ना की प्रपंच हाच तुमचा परमार्थ होऊन जातो. मग वेगळा परमार्थ काही उरत नाही आणि वेगळा प्रपंचही उरत नाहीत. कारण प्रपंचातली सगळी कर्म जी असतात ना ती आपण त्या देवाला वाहून केलेली असतात. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आपण जसे इथे 33 कोटी देव आहेत, शंकराला नमस्कार केला, विष्णूची उपासना केली, भक्ती केली, मारुतीची केली, कुणी भैरवाची केली, कुणी अजून कुठल्या देवींची केली, तरी ती एकाच परब्रह्मापर्यंत पोहोचत असते. ती एकाच देवतेपर्यंत ती उपासना जात असते. तशी तुम्ही हे सगळे भक्ती करत असाल तरी ती भक्ती एकाच परमार्थाला लागणार आहे. त्याच्यामुळे आपण आधी प्रपंच सुखाने करावा, पण त्या प्रपंचात आसक्तीने गुंतू नये आणि हळूहळू आपण परमार्थाला लागावं. आता शास्त्रामध्ये परमार्थ हा 4 पद्धतीने करता येतो, 4 मार्गाने करता येतो. एक मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मार्ग. दुसरा आहे तो म्हणजे तो आहे राजमार्ग किंवा राजयोग मार्ग. तिसरा आहे तो कर्म मार्ग आणि चौथा आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. या 4ही मार्गाने आपल्याला भगवंताला आपलंसं करून घेता येतं. आता भक्ती कशाला म्हणावी बरं? भक्ती कशाला म्हणावे? आपण सगळे जे इथे उत्सव करतो, व्रतवैकल्य करतो, कशासाठी करतो? त्या रामायणातलं काही नकोय, त्याला पैसा नको, काही नको, त्याला भरपूर आहे. त्याला काय हवंय? तर तुमचा भाव हवाय. आणि हे परमार्थ, हे उत्सव करायचेच कशासाठी? तर आपल्यातले अष्टसात्विक भाव जागे व्हावे आणि आपलं प्रपंचातलं गुंतलेलं मन त्या परमार्थाला लागावं आणि त्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यावी. बघा, यातनं कधी सुटका आहे का? जन्म दुःखे, जरा दुःखे, मृत्यू दुःखे, पुन्हा पुन्हा. एक जन्म गेला की दुसरा जन्म, दुसरा जन्म गेला की तिसरा जन्म, तिसरा जन्म गेला की चौथा जन्म, आणि सगळ्या जन्मात पुन्हा तेच भोग येतो. सांगा, आपण रोज जेवतो, आपण कधी कंटाळा करतो का? आज नाही मला जेवायचं असं म्हणतो, चालणार नाही ना. तेच आपल्याला जेवतो, आपण तेच जेवतो आहेत, तीच दुःख आहेत. लहानपणी वेगळी दुःख, मोठेपणी वेगळी दुःख, म्हातारपणची अजून वेगळी दुःख, पण माणूस कंटाळतच नाही कधी. सतत त्या दुःखात जातो. आपला मागचे जन्म किती गेले माहित नाही, याच्या पुढचे जन्म किती येत माहित नाहीत, पण माणूस कंटाळत नाही. आणि म्हणून रामराय काय म्हणतो की बाबा, प्रपंच करा पण थोडासा परमार्थ करा, थोडस तरी मला आठवा, थोडासा तरी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. आता भक्तीच्या की आपण नवविधा भक्ती ऐकलेल्या आहेत की 9 प्रकारे भगवंताला आळवता येतं, भगवंतापर्यंत जाता येतं. पण या भक्तीच्या अवस्था किती आहेत ते आपल्याला माहित नाही. म्हणजे आता भक्ती आहे ती कुठल्या कुठल्या मार्गाने करावी आणि पुढे कुठली भक्ती करावी हे पटकन कळता येत नाही. जोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नाही ना, तो पण माणूस वेड्यावाकडं काहीतरी करत राहतो. कोण जपमाळाच करेल, वाईट काही नाही त्याच्यामध्ये, पण सद्गुरूंच्या मार्गदर्शना केलेली भक्ती तो रामराय हातात देतो. या बाबतीत गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. ते म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तुमचा हात रामाच्या हातात देतो. आणि गोंदवलेकर महाराज हे नामावतार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आयुष्यभर फक्त नामाचीच कास धरली आणि लोकांना नामाचाच उपदेश केला की नाम घ्या, श्रीराम जय राम जय जय राम, हाच नाम तुम्ही अखंड या. आणि सर्व संतांनी नामस्मरण भक्ती हीच सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर समजा श्रद्धेने केलं, सद्गुरूंच्या उपासनेने केलं, सद्गुरूंच्या कृपेने केलं ना, तर ती भक्ती फळाला पावते. पण तोपर्यंत आपण भक्ती कुठली करावी हा आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आता एक भक्ती आहे ती म्हणजे कर्ममार्ग.
खूपदा बघा आपल्या आजूबाजूला लोक असतात ना, सतत उद्योग करत असतात, त्यांना 5 मिनिट बसवत नाही. हे झालं की ते झालं की ते सतत कामात असतात. भगवंत म्हणतात अशी माणसं कर्म मार्गाला उपयोगी आहेत. अशा माणसाने कर्माची कास धरावी आणि भगवंताला आपलंसं करून घ्यावं, है ना. संत सावतामाईंनी काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ते पंढरपूरला गेलेच नाहीत. पंढरपूरला कधी गेले नाहीत ना, त्यांनी व्रत वैकल्य केली, काही केलं नाही. माझं काम, माझी बाग आणि माझं भाजीपाला हीच माझी भक्ती, अशा माणसाला म्हणायची कर्ममार्गी भक्ती. त्याच्यानंतरची भक्ती आहे ती ज्ञान मार्ग भक्ती. ज्ञानाने पण आपण भगवंत आपलासा करू शकतो. ज्ञान म्हणजे काय? पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे आपण जे भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, कुठला रसायनशास्त्र शिकतो हे ज्ञान नाही, तर आपल्या स्वरूपाची ओळखण ह्याचं नाव ज्ञान. मी कोण आहे? मी कुठून आलो? मी का या भूमीत जन्मलो? मी भारतातच का जन्मलो? मी का नाही आफ्रिकेत माझा जन्म झाला? का नाही अमेरिकेत माझा जन्म झाला? इथेच का जन्मलो? त्याच्या मागे आपला हा जो जीव आहे, या जीवाचं मूळ उगम स्थान हे काय, ह्याच्यासाठी ज्ञान भक्ती. मग आता ज्ञान भक्ती कुणी करावी? असतात काही माणसं आपल्याकडे चिंतनशील असतात, सतत विचारात, एकांत आवडतो त्यांना. त्यांना फारसं लोकांमध्ये जायलाच आवडत नाही. लोकांचे माणूस घाणेच म्हणा ना, पण ती माणसं विचारशील असतात, चिंतनशील असतात. अशा माणसांनी ज्ञान मार्गाची भक्ती करावी. काय? त्यांना ज्ञान मार्ग पटकन कळतो. जो एकांती बैसे त्याशी सर्वात आधी समजे, असं समर्थ म्हणतात. ज्याला एकांत आवडतं ना, त्याला परमेश्वर पहिला मिळतो. पण आता मला सांगा, ही कर्ममार्गी माणसाने ज्ञानाची भक्ती केली तर जमेल का हो? ज्याला 1 मिनिट डोक्याला बुद्धीला खुराक लागतो सतत, हे झालं की ते काम, तो कसा काय ज्ञान मार्गासाठी चिंतन करू शकेल? शक्यच नाही. त्याच्यामुळे ज्ञानमार्गी माणसासाठी कसं करावं, की ज्या माणसाला एकांताची आवड आहे, चिंतनाची आवड आहे, त्याने ज्ञान मार्गाने भक्ती करावी. आणि आपल्या सगळ्यांसाठी सोयीचं म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग कुणी अनुसरावा? ज्याच्या अंतःकरणात भाव आहे ना, त्याने भक्ती मार्ग अनुसरून करावा. आता हे जे ज्ञानी लोक असतात ना, त्यांच्या ह्याच्यात भक्ती थोडीशी असते बरं. त्यांनी भक्तीची कास धरली तर त्यांना त्याच्यात रस वाटत नाही, कारण त्यांना निर्गुणाचा त्यांना जास्त ओढ असते. त्यांना निर्गुण, परमेश्वराची 2 रूप आहेत, सगुण रूप आहे आणि निर्गुण रूप आहे. त्यांना निर्गुण रूपाची जास्त ओढ असते आणि त्यांना सगुणापेक्षा निर्गुणाची भक्ती जास्त आवडते. पण समर्थाने सांगितलं, प्रापंचिकाने ना, किंवा जी माणसं कर्ममार्गी आहेत त्यांनी भक्ती मार्गाचा सरळ पुरस्कार करावा आणि भक्ती मार्गाने आपलंसं करून घ्यावं. कारण भक्ती मार्ग हा गृहस्थाश्रमी लोकांसाठी आणि प्रापंचिक लोकांसाठी अत्यंत सुलभ असं साधन आहे. आता का असं माणूस वागतो? तर ह्याच्यामध्ये पुन्हा 3 गुणांचा माणसावर प्रभाव असतो. जो माणूस भक्ती मार्गाला लागतो ना, त्याला सतत वाटतं देवाच्या पाशी राहावं, देवाचं चिंतन करावं, माळा ओढाव्या, कुठल्याही देवद्वार झाडून घ्यावं, देवाच्या पायऱ्या धुवाव्या, पुसावं, देवाची पूजा अर्चा करावी, देवाची फुलं गोळा करावीत. सत्वगुण. भक्ती मार्गातला माणूस हा अत्यंत सात्विक माणूस असतो. त्याचं सात्विकच त्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतं. त्याच्या उलट आहे तो कर्ममार्गी माणूस. कर्ममार्गी माणूस कसा आहे? तर त्याच्यामध्ये रजोगुणी वृत्ती आहे, सतत रजोगुण त्याचा प्रबळत असतो. आता हा म्हणजे रजोगुण म्हणजे काय? तर एकातनं दुसरं कशातनं काहीतरी निर्मिती करत राहायचं, स्वस्थ बसायचं नाही. त्याच्यामुळे त्या माणसाचा तो रजोगुण प्रबळ असला की तो माणूस कर्म मार्गाला जातो. आणि नंतरचं या दोन्हीचं मिश्रण आहे ते म्हणजे ज्ञान मार्गी. सत्वगुण पण आहे, कर्म मार्ग पण आहे. सत्व आणि रज याचं जे गुण आहे त्याने शुद्ध सत्व गुण बनतो आणि त्या गुणाने माणूस काय करतो तर शुद्ध मार्गाला लागतो आणि ज्ञान मार्गाने मिळवतो. जरी प्रत्येक मार्ग वेगळे वेगळे असले, प्रत्येक भक्तीचे जरी हे वेगळे वेगळे स्तर असले, तरी देखील माणूस एक गुण त्याच्यामध्ये जास्त असतो आणि तो त्याचा स्वभाव बनतो. जरी माणूस कर्ममार्गी असला ना तरी थोडासा भाविक असतोच. जरी रजोगुणी असला, कर्ममार्गाने जरी तो हे करणार असला तरी थोडासा तरी भक्तिभाव त्याच्यामध्ये असतो. आणि जरी भक्ती मार्गातला माणूस असला तरी त्याला कर्म चुकलेलीच नाहीत ना. देवाची पूजा अर्चा करणं हे कर्मच आहे, देवाचं नामस्मरण करणं हे देखील कर्मच आहे आणि देवाचं चिंतन करणं हे देखील कर्मच आहे. कर्मापासून माणूस वेगळाच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे
की आपण नक्की भक्ती मार्ग कुठला निवडावा, तर संत म्हणतात तुम्हाला जो रुचेल तो भक्ती मार्ग निवडावा. मला सांगा, पाणी चांगलंय, पाण्यापेक्षा दूध चांगलंय, त्या दुधाची बासुंदी केली तर बासुंदी अजून छान आहे, पण माशाला ठेवायला बासुंदी चालेल का? मासा पाण्यातच राहणार ना. मग दूध चांगलं म्हणून त्या माशाला जर त्याच्यात टाकलं 5 मिनिटात मरायचा, त्याच्यात त्याला बासुंदीत टाकलं तर आधीच जायचा. त्याच्यामुळे मला हा मार्ग चांगला, हा मार्ग चांगला, जास्त चांगला मार्ग, चारही मार्ग चांगले आहेत. आपल्या प्रवृत्तीला, आपल्या वृत्तीला जो मार्ग अनुसरून आहे आणि आपल्याला सद्गुरू जो मार्ग देतील त्या मार्गाने आपण जावं. आणि सगळ्यांच्या साठी सोयीचा मार्ग सांगितलेला आहे भक्ती मार्ग. समर्थांनी दासबोधामध्ये ठळकपणे सांगितलेले आहे. काय होतं याने? भक्तीचेने योगे देव निश्चय पावती मानव निश्चय पावती देव. निश्चयात्मक तुम्हाला देवाची प्राप्ती ही भक्तीच्याच मार्गाने होणार आहे. म्हणून भक्ती मार्ग हा प्रापंचिकासाठी सगळ्यात सोयीचा मार्ग आहे. आता भक्तीचा मार्ग बघितला, भक्तीच्या व्याख्याही बघितल्या. भक्ती मार्ग आपण कोणी कोणी कुठली भक्ती करावी ते बघूया. आता भक्तीचे प्रकार बघूयात. याच्यामध्ये समर्थ शिष्य दिनकर स्वामी म्हणून होऊन गेले, त्या भिंगार जवळ अहमदनगरच्या जवळ त्यांचा मठ आहे, तिसगाव मठ म्हणून आहे त्यांचा दिनकर स्वामींचा. त्यांनी भक्तीचे फक्त नवविधा प्रकार नाही सांगितले, तर त्यांनी भक्तांच्या अवस्था सांगितल्या. भक्तांच्या अवस्था सांगितल्या. आणि आपण कुठल्या स्तरावरची भक्ती करतो हे कायम माणसाने तपासून बघायला पाहिजे. आपली भक्ती आपण म्हणतो की नाही की आपण समजा शाळेत गेलो तर वर्षाच्या शेवटी परीक्षा घेतात ना, तुम्ही कितपत पास झालात, तसं आपण देखील परमार्थात आपली स्वतःची परीक्षा घ्यावी. आपण कुठल्या स्तरावर आहोत भक्तीच्या कुठल्या स्तरावर आहोत, कारण ती पण एक प्रकारचं शास्त्रच आहे. आणि जसं जसं तुम्ही भक्तीत उत्तरोत्तर पुढे होत जाल तसं तसं तुम्हाला त्या भक्तीमध्ये प्रावीण्य मिळेल. आणि भक्तीतलं प्रावीण्य काय आहे तर परमार्थाची प्राप्ती, प्रत्यक्ष सद्गुरूंची प्राप्ती. सद्गुरूंची प्राप्ती आणि सद्गुरू मिळाला ना की मग तो काय रामराय दूर नाही. रामराय तुम्हाला असंच उचलून घेईल. तुम्हाला सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ अपाहे. मग तो देवराय तुमच्या सदैव तुमच्या जवळ आहे याचा अनुभव येतो आणि तुमच्या थोडंसं तुमचं धारिष्ठ बघतो. माणसाला काय होतं ना, एवढीशी संकट आली की हलायला होतं, एवढंच संकट आलं की माणूस हलून जातो, लगेच घाबरतो. हे माझ्याच बाबतीत का व्हावं? अरे जेव्हा सुख दिलं तेव्हा म्हणालास का माझ्या बाबतीत का व्हावं म्हणून? आता दुःख दिलं म्हणून कसा देवाला दोष ठेवावा? म्हणून सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. पण हे कधी होईल? जेव्हा त्या देवावरती श्रद्धा दृढ होईल. तो देव तोच खरा देव आहे. खरा देव तो आदरे ओळखावा असं समर्थ म्हणतात की खरा देवाची जेव्हा प्राप्ती होईल तेव्हाच तुम्हाला ही तुमची भावना दृढ होईल. आता आमचे स्वामी म्हणतात आता भक्त किती प्रकारचे आहेत, तर ते त्याला म्हणतात त्रिविध प्रकारची भक्ती लोक करतात. 3 प्रकारची भक्ती लोक करतात. पहिली भक्ती कुठली? एक म्हणजे बहुविध भक्ती. आता बहुविध भक्ती म्हणजे काय? सगुणाची पण पूजा करा, घरामध्ये टाक असतात त्याची पण पूजा करा, शाळीग्रामाची पण पूजा करा, आपल्याला नर्मदेश्वराचे हे मिळतात, बाण मिळतात त्याची पण पूजा करा, बाहेर भैरोबाची पूजा करा, कुठला मातीचा देव दिसला त्याची पूजा करा, सूर्याची पूजा करा, चंद्राची पूजा करा. जिथे जिथे म्हणून देवाचं अस्तित्व आहे त्या सगळ्यांची पूजा ही झाली बहुविध भक्ती. आपण रामाचे भजन करावं, आपण दत्ताचंही करावं, मारुतीचे करावं, सगळ्याकडे परमेश्वरी अंश असा विखुरलेला आहे आणि ती भक्ती झाली बहुविध भक्ती. पण मला सांगा, एवढ्या सगळ्यातनं गेल्यावरती खरा देव तो आदरे ओळखता येतो का हो? नक्की कुणाचा? आता आपणच घरात समजा 4 कामं एकत्र काढली तर एक तरी काम पूर्ण होतं का? एकही काम पूर्ण होत नाही. एकाच वेळेला घर झाडायला घेतलं, वरचं पुसायला घेतलं, स्वयंपाक करायला घेतलं, होईल का काम? नाही होणार की नाही? मग इतक्या देवांची भक्ती करून काय पदरात पडलं? शेवटी माणूस काय होतो ना, कर्मात गुंतून जातो, नको वाटतं, कारण तेच केलं पण एकावर कुठल्यावर विश्वास नाही ना. आणि परमार्थात दृढ असा भाव पाहिजे. एक नाम तत्व दृढ धरी देवा, एकच देवाला पकडा. भक्ती मार्ग असा सांगतो एकाला पकडा कुणाला तरी, मग तो गुरु असो किंवा देव असो, पण त्याची भक्ती करा.
म्हणून ही बहुविध भक्ती आहे. हे अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याला दिसतात की अनेक प्रकारचे करतात, पण एक जेव्हा मार्गाने जातो ना, काय होतं ना, जेव्हा तुम्ही एक मार्गाने जातो तेव्हा श्रद्धा दृढ होत जाते. मी समर्थांचं करतो, हे अजून दुसऱ्या महाराजांचे करतात, ते तिसऱ्या महाराजांचे करतात. आपण त्या संतांच्या विचारसरणीला अनुसरून जात असतो. 4 वर्षांनी नाही अनुभव आला, माणूस भक्तीचा देखील अनुभव लौकिकातच शोधतो. मी 4 वर्ष माळा जपल्या पण माझ्या मुलाला नोकरी नाही. अरे, माळा जपल्याचा नोकरी जाण्याचा संबंध नाही. माळा जपणं हे परमार्थिक दृष्ट्या तुझी उन्नती किती झाली, सात्विकता किती वाढली, अष्टसात्विक भाव किती जागृत झाले आणि त्याचे अनुभव किती आले, हा माणूस बोलत नाही. पण मी 4 वर्ष रामाचं नाव घेतलं पण माझा मुलगा नापासच झाला 10वीला. म्हणजे भक्ती पण आपण कशात तोलतो, प्रपंचातच तोलतो, त्याचं कामाचं नाही. अशी भक्ती मग तुम्ही 50 गुरूंची केली तरीही काही फायदा होणार नाही. म्हणून भक्ती कशी करावी, एक वचनी. आपण रामासमोर बसलेलो आहोत, रामाचा उत्सव करतो. राम कसा होता, आपला आदर्श कसा हवा, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा राम होता. त्याच्या मुखातनं निघालेला शब्द आणि भातातला निघालेला बाण कधी परत आला नाही आणि तो एकाच ठिकाणी जाऊन आला. तशी आपली दृढ अशी जी हे आहे, निश्चयात्मिका बुद्धी आहे, ती एकाच भगवंतालाच गेली पाहिजे. कारण मगाशी म्हणाल्याप्रमाणे आकाशात पतितम तो, सगळं जे पाणी आकाशातनं पडतं ते समुद्रालाच जाऊन मिळतं, ते कुठं वेगळं वेगळं जात नाही. तसं तुम्ही सगळ्या देवांचा नमस्कार केला तरी त्याची जी तुमची त्याचं फळ आहे ते त्या परब्रह्मापर्यंतच जाऊन पोचणार आहे. म्हणून ही जी आहे ही झाली बहुविध भक्ती. आता ह्याच्यानंतरचे प्रकार आहेत, त्याच्यानंतरचा प्रकार आहे ते त्रिविध भक्ती. आता ही त्रिविध भक्ती कशी, आपण आसपास बघतो, परमार्थ काही प्रपंचापासून वेगळा नाही. कुठल्याही संतांचं वाङ्मय घ्या, तुम्हाला पदोपदी बाजूची उदाहरणं दिसतील. अर्थात संतांचं साहित्य हे दुसऱ्यांचे दोष दाखवण्यासाठी वापरू नका, स्वतःचा आरसा म्हणून वापरावं. नाही तर लोक काय करतात, समर्थांनी सांगितली आहेत पडत मूर्खांची लक्षणं, घरी जाऊन बायकोलाच बोलून दाखवतात. हे बघ, मी एका ठिकाणी प्रवचनाला गेलो तर त्या ठिकाणी विषय हा चालला, पडत मूर्खांची लक्षणं. सगळी लक्षणं सांगितली तर त्या लक्षणामध्ये बायको आली होती. बायको आली, बरं झालं, मला विषयच मिळाला. आणि तिने येऊन मला सांगितलं संध्याकाळी, मी यांना सांगितलं सगळी लक्षणं यांना बरोबर लागू पडतात, सगळी लक्षणं बरोबर लागू पडतात. झालं तो त्याच्या 2 दिवसांनी नवरोबा आले प्रवचनाला, विषय चालूच होता पडत मूर्खांचा, त्याने पण ऐकली लक्षणं. संध्याकाळी मला येऊन फीडबॅक दिला, सगळी लक्षणं आमच्या हिलाच लागू पडतात हो बरोबर. असं नाही, संतांचं वाङ्मय हे दुसऱ्यांचे दोष आपल्याला काढायचे नाहीत, स्वतःतले दोष सुधारण्याचं आहे. ते वाङ्मय आरसा म्हणून वापरा, शस्त्र म्हणून नाही वापरा. त्याचं आपल्याला तलवार नाही चालवायचे दुसऱ्यावरती. संतांनी तुमचा उद्धार व्हावा म्हणून लिहिलेला आहे, लोकांचं कल्याण ते करून घेतील. समोर रामराय बसलेले आहेत, ते अनेकांचं कल्याण करतील. त्याच्यामुळे दोष काढायचे आहेत, संतांचं वाङ्मय ते स्वतःच वापरा. आता ही त्रिविध भक्ती कशी, तर पहिला सांगितलाय तो सात्विक भक्त, खऱ्या अर्थाने मनापासून भक्ती करतो, देवद्वार झाडतो, कुणाची पर्वा करत नाही. कोण मला बघतंय, फोटोज काढून घे म्हणून भक्ती करत नाही. भक्ती करतो अंतःकरणापासून भक्ती करतो, सात्विक भावनेने सात्विक बुद्धीने भक्ती करतो. तो भक्त हा खऱ्या अर्थाने भक्त. का भक्त, कारण हा विभक्त नाही ना, तो भगवंताला आपला मानतो. हे नवविधा भक्तीचे सगळे स्तर आपले मानतो आणि भक्ती करतो. आता दुसरा प्रकारचा भक्त आहे तो विभक्त. हा विभक्त काय करतो, भक्तीचा देखावा करतो. फक्त काय करतो, भक्तीचा देखावा करतो. भक्तीचा त्याचा आविर्भावच असा असेल, मोठमोठ्या रुद्राक्षाच्या माळा, गळात रुद्राक्षाच्या माळा, आणि घरी जाऊन बघतो तर वेगळाच चाळा. असा भक्त नको. म्हणजे भक्ती ही दाखवायची वृत्ती नाहीये, भक्ती अंतरीची वृत्ती पाहिजे. भक्ती आपल्याला शोकेस करायची नाही, लोकांना सांगेल असं वागू नका, तसं वागू नका, हे करू नका, यम सांगा, नियम सांगा, हा उपास झाला पाहिजे, तसं हा एकादशीला 4 ठेव जेवतोय, असा भक्त काय कामाचा. ही झाली रजोगुणी भक्ती. अशी भक्ती त्या परमेश्वर काय मूर्ख आहे, तो काय वेडा आहे. अहो, जे इथे वाळलेलं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, त्याला तुमच्या मनातली ही आंदोलनं काय चालणार नाहीत. कुणाला फसवताय, देवाला. अहो, एक वेळ मनाला फसवाल,
लोकांना फसवाल पण त्याला तुम्ही फसवू शकत नाही. तुमचं मन चंचल आहे पण ते पण त्या मायेच्या अधीन आहे आणि ते मन त्याच्या अधीन आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना फसवा त्याला फसवू शकत नाही. त्याच्यामुळे हा जो असतो ना हा म्हणून विभक्त असतो. ही जी भक्ती आहे त्रिविध तापातली भक्ती ही विभक्ती भक्ती झाली. हा भक्त नाहीच, कारण हा भक्त दाखवतो पण हा भक्ती त्याच्यामध्ये क्षणमात्रही नाही, लेश मात्रही भक्ती नाही. आता तिसरा भक्तीचा प्रकार झाला अभक्त. त्याला काही देणं घेणं नसतं. कैचा देव कैचा मानव, कैचे पाप आणि कैचे पुण्य. खरं तरी एका अर्थाने लोक छानच वाटतात. त्यांना दांभिकपणाही नको आणि त्यांना पापही नको पुण्यही नको. छान बरे ल्यावे बरे नेसावे माझं सगळं छान असावं बास, देवाने मला सुखात ठेवावं. अभक्त झाले. पण ऐसी वासना काही कामाची नाही ना. आज समर्थाने म्हणलेलं आहे कोण समय येईल कोणाचं काय कैसा कैसा कळेल ना, पुढचा समय कसा येईल. आज तू चांगला आहेस आणि उद्याच्या उद्या हा हा म्हणतात तुझा जीव जाईल. काही होऊ शकतं घरामध्ये दारामध्ये. प्रोफेशनली तुम्ही नोकरी करत असाल कुठलंही संकट माणसापुढे कधी येऊ शकतं. त्याच्यामुळे असा परमार्थ कामाचा नाही. आणि हा अभक्त काय करतो ना, हा अभक्त जे करू नये ते सगळे गुण मानत करतो. लोकांना त्रास देणे, लोकांना फसवणे, लोकांचे पैसे लुबाडणे, खोटं बोलणे. लोकांना खोटं बोलणं हा एक फार गमतीशीर विषय वाटतो हल्ली, पण खोटं बोलणं हा पण अभक्तीचाच भाग आहे. म्हणून म्हणतात ना बोले तैसा चाले त्याची वंदाई पावले. संतांनी का सांगून ठेवलं, आत्ताच्या काळात तर अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहावं असे वाक्य आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हल्ली खोटं बोलणं इतकी जगरहाटी झालेली आहे की सहज खपून जाताना त्याचं काही वाटत नाही, पण त्याची नोंद तो विश्वनियंता मात्र घेत असतो. तुम्ही एखाद्याला सांगितलंय मी 10 वाजता इथे येतो आणि तुम्ही 10 वाजता घरी लोळत असाल ना तर त्याचं पाप तुमच्याच माथीवर. एखाद्याला सांगितलं मी तुझे 1000 रुपये तुला उद्या देईन आणि तुम्ही गेलात पळून दुसरीकडे 1000 रुपये तर त्याचंही पाप तुमच्याच माथी आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे जे वागणं आहे ते अभक्तांचं लक्षण आहे. अभक्त माणूस अशा प्रकारचं वागणूक करतो. अभक्त म्हणून ही त्रिविधा भक्तीमध्ये 3 भक्त प्रकार सांगितले. पहिला भक्त कुठला, सात्विक भावनेने भक्ती करणारा भक्त. दुसरा काय आहे, दांभिक भावनेने भक्त करणारा विभक्त. तो दांभिकच असतो, दाखवण्याची भक्ती. आमचं एवढा मोठं आमचं हे हा स्वतः घरी करणारे वेगळेच असतात. आमचं सगळं छान, कुणाचं छान, जे करतात त्यांचं छान, ह्याचा फक्त नावावर हा घरीच असतो. हा झाला विभक्त. आणि तिसरा झाला अभक्त. आता ह्याच्यात पण गुण कसे माणसाचे काम करतात बघा. जो सत्वगुणी माणूस असतो ना तो खऱ्या अर्थाने भक्ती असतो. तो भाविकतेने मनाने श्रद्धेने काम करतो. त्याच्यामध्ये सत्वगुणाचा प्राबल्य जास्त असतं. त्याच्यानंतर जो माणूस रजोगुणी असतो ना त्याला आविर्भाव दाखवायची खूप कुमकुमी असते. मी कसं करतो, सत्यनारायणची पूजा स्वतः 5 मिनिटंही कथेला बसणार नाही पण गाव गोळा करून बसवेल. हा 5 मिनिटंही पूजेला बसला नाही, अख्खं गावाला गोळा करून आणेल. आमच्याकडे पूजा किती छान चालली. विभक्ताचा भक्त आहे. हा रजोगुणी माणसाचा गुण आहे. आणि त्याच्यानंतरचा माणूस आहे अभक्त. हा तमोगुणी माणसाचा गुण आहे. घरात याच्या पूजा चाललेली आहे, हा बाहेर पत्ते खेळायला. हा अभक्त हा कसा आहे माणसाचा गुण, तमोगुणी माणसाचा रूप आहे. म्हणून म्हणतात ना संत काय सांगतात की सत्वगुण हा माणसाचा स्वभाव असावा, रजोगुण हा आविर्भाव असावा आणि तमोगुण हा माणसाचा अभाव असावा. लिहून ठेवावं असं वाक्य आहे बरं. पुन्हा सांगतो, सत्वगुण हा माणसाचा स्वभाव बनवावा, त्याचा रजोगुण हा आविर्भाव बनवावा आणि तमोगुणाचा अभाव करावा. आता कसं वागावं, नक्की कसं कळावं कुठला रजोगुण आणि कुठला तमोगुण. आई मुलाला मारते, कुठला गुण येतो, आई मुलाला तमोगुण आहे. मारणं काय चांगलंय, मारणं नक्कीच चांगलं नाही. आई मुलाला मारलं, अहो पण आईचा भाव काय आहे, त्या पोराला चांगली शिस्त लागावी म्हणून आहे की नाही. आई मुलाला मारते, पोराला चांगली शिस्त लागावी म्हणून आई मारते. मग हा काय तमोगुण झाला का, अहो सत्वगुणच झाला, हो की नाही. शिक्षकांनी मुलाला बदललं, वाईटच आहे. एखाद्याला मारणं चांगलं आहे का, नाही, तमोगुणातच येतं. पण तमोगुण कसा आहे, भाव चांगला आहे. त्याच्यामुळे तिन्ही गुणांच्या मध्ये भाव महत्वाचा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची कथा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर एक यवन 100 वेळा थुंकला. एक यवन 100 वेळा थुंकला. तो त्यांचा कुठला गुण झाला,
तो त्यांचा सत्वगुण झाला. मनाची शांती ढळू दिली नाही. पण याच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आज्ञेनुसार युद्ध केलेलं आहे आणि 101 लोकांना त्यांनी मारलेलं आहे जीवानिशी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची ही कथा. आता तो त्यांचा तमोगुण म्हणायचा का? युद्धात मारणं, युद्धात मरणं हा काय तमोगुण होऊ शकत नाही. मग तसं असतं तर आपले शिवाजी महाराज काय झाले असते? तमोगुणी नसते झाले. पण त्यांचा भाव महत्वाचा होता. धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं तुम्ही रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. त्याच्यामुळे त्यांचं हे जे आहे त्यांचं लढणं हे सत्वगुणामध्ये झालं. म्हणून माणसाने ना आपले कर्म करतानाच हा विचार करावा. कारण कर्म तुमच्यावर बाउन्सबॅक होणार आहे. कुठलंही कर्म करा, कुठलंही कर्म करा, त्याच्या मागचा भाव चांगला असेल ना तर त्याला कुठलीच बाधा येत नाही. आता एक गोष्ट मात्र आहे की सत्वगुणाचा पण माणसाला अहंकार होतो. अहंकार ही गोष्ट अशी आहे ना, न सांगता न चुकता तुमच्यात शिरतोच शिरतो. मी 10 माळा ओढतो, आला अहंकार. आमच्या घरी एवढं मोठं आहे पूजा, आला अहंकार. अहो मी प्रवचनकार आहे, अहंकार आला. मी कीर्तनकार आहे, सगळी सत्वगुणाचीच लक्षणं आहेत. पण ही अहंता जन्माला घालतात. आणि समर्थ म्हणतात अहंता मनी पापिणी ती नसो दे. पापिणी म्हणलेलं आहे तिला, अहंतेला. कारण ही कधी जात नाही आणि ही अहंता तुम्हाला शेवटपर्यंत डुबवतच राहते. कारण अहंता कोण आणतं? अहंता बुद्धीचं कारक आहे आणि बुद्धी त्याला जन्माला घालत असते सतत. बुद्धी त्याला पोसत असते अहंकाराला. आणि त्याचा आपल्याला निराश करण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब सांगितलेला आहे. एवढ्या नवविधा भक्ती का सांगितल्या असतील संतांनी? कारण माहितीये माणूस एकाने पुरे पडणार नाही, त्याला 9 जोड लागेल. म्हणून पादसेवन भक्ती सांगितली आहे, वंदन भक्ती सांगितली आहे. या सगळ्या नवविधा भक्तींचा परिपोष असा आहे की तुमच्यातले सत्वभाव जागृत व्हावा. परमार्थात जायचं असेल, परमार्थात प्रगती करायची असेल तर शुद्ध सत्वभाव असल्याशिवाय देव काही दिसत नाही. अस्तीच्या देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे मी ब्रह्माचा गोळा. तो जाणता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख. या देहाने आणि या असल्या घाणीनी मी जर त्या परमेश्वराला आळवत असेल ना तर तो काही तुम्हाला प्राप्त होणार नाही. ते रूप कसं आहे परमेश्वराचं? विमळ रूप आहे, ज्याला मळ नाही. कुठलाही देव घ्या, परमब्रह्म रूप कसं आहे? विमळ आहे, शुद्ध आहे. इतकासा देखील डाग नाही आहे त्या परब्रह्मापाशी. आणि आपण कसे आहोत? षडरिपूंनी भरलेले आहोत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळे ह्याच्यावर कुणी सुटला नाही बरं आहेत ना. त्याच्यामुळे त्याची भेट घ्यायची असेल ना खरी तर तुम्हाला या सगळ्याचा निराश झाला पाहिजे. आणि त्या निराश होण्याचं एकमेव मार्ग आहे ती म्हणजे सत्वगुणाची वृद्धी. जितका जास्त सत्वगुण वाढीला लागेल तेवढा परमेश्वर तुम्हाला जवळ येईल. तुम्हाला बोलवावंच लागणार नाही त्याला, परमेश्वर जवळ येईल. म्हणून सत्वगुणाची वृद्धी आहे. हे सगळं वाङ्मय, हे कीर्तन, प्रवचन, उत्सव, पालख्या, आरत्या कशाला करायच्या? त्याचा उद्देशच मुळे हा आहे की सत्वगुणाची वृद्धी व्हावी आणि परमेश्वर आपलासा व्हावा. परमेश्वराच्या आपण जवळ जाता. 3 भक्ती सांगितल्या. एक बहुविधा भक्ती झाली, एक झाली नंतरची आता आपण बघितली त्रिविध भक्ती झाली. आता बघूया द्विविध भक्ती. 2 प्रकारच्या भक्ती कुठल्या आहेत? एक आहे सगुण भक्ती, एक आहे निर्गुण भक्ती. मगाशी आपण विषयावर याच्यावर चिंतन केलं. सगुण भक्ती कुणाला आवडते? आपल्यासारख्या प्रापंचिकांना देव आवडतो. आपण म्हणलं डोळे बंद करून ध्यान धरा, नाही होणार. डोळे बंद केले तरी कामवालीच आठवेल आपल्याला. अरे आली नाही, दूधवाला आला नाही, पेपरवाला आला नाही, करा बघू. होतं की नाही? जपाला बसलो तरी किती मिनिटं जपात मन रमतं माणसाचं. अहो 13 माळातले 13 मिनिट देखील माणूस जपात नसतो. त्याच्यामुळे आपल्याला सामान्यांना राम असा सगुण दिसला ना की बरा वाटतो. रामाचं असं मोहक रूप दिसलं ना की छान वाटतं. आणि तेच रूप जे आपण मनात चिंतो ते स्वप्नात दिसतं ना. मनात जे मन चिंतन करतं तेच स्वप्नात दिसतं. कशासाठी? कारण आपण सगळे सगुण भक्तीचे पूजक आहोत. आणि समर्थांनी देखील सगुणाचंच पूजन सांगितलं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. रूप निर्गुणाचं आहे पण आपल्याला आधार कोणाचा घ्यायचा आहे? सगुणाचा घ्यायचा आहे. भक्तीमध्ये देखील सगुणाचीच भक्ती सांगितलेली आहे. अर्चन भक्ती, श्रवण भक्ती, पादसेवन भक्ती, दास्य भक्ती या सगळ्या सगुणाच्याच सांगितल्या आहेत. आणि सगुण करता 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 त्याचं निर्गुण रूप कधी प्रगट होईल आपल्याला कळणार नाही.
आणि आपण तो निर्गुण आपसूक येईल, पण आपल्याला सगुणाची भक्ती सांगितलेली आहे. म्हणून सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. सगुण भक्ती कशी करावी, तर सगुण भक्तीमध्ये आपण जे काही मूर्त्या ठेवतो ना, रामाची मूर्ती, ह्याची मूर्ती, ह्याच्यामध्ये पण काही श्रेष्ठत्व कमी जास्त आहे का? सगळे देव सारखे, तरी पण शाळीग्रामाची पूजा ही सगळ्यात श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे. शाळीग्राम हा विष्णूचा अवतार आहे. शाळीग्रामाची जितकी म्हणून रूप असतील ती सगळी रूप सगुण भक्तीमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. कुठली का बा असुना, पूजा असुना, कुठलंही तुमच्याकडे टाक असं नाही, पण त्याच्यामध्ये शाळीग्रामाची पूजा, शाळीग्रामाला जो तुळशी दल वाहतो त्याचं अनंत जन्मीचं पुण्य पाप नष्ट होतं आणि पुण्य फळाला येतं. त्याच्यामुळे शाळीग्राम पूजा हे विष्णूचं मूर्तिमंत रूप आहे आणि त्याच्यामुळे त्याचीच पूजा तुम्ही करत जावी. शास्त्रामध्ये सगळ्यात महत्व शाळीग्रामाला आहे. ज्यांच्या घरी शाळीग्राम आहे त्यांचा मागच्या पिढ्यांचा आणि पुढच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो असं शास्त्र सांगतं. त्याच्या शाळीग्राम पूजा ही सगळ्यात आहे. आणि अजून दुसरी पूजा म्हणजे आहे ती म्हणजे श्रीपाद संन्यासी. आता संन्यासी लोकच मुळात कमी, त्याच्यामध्ये श्रीपाद संन्यासी म्हणजे जे पूर्णपणे संन्यासी आहेत, ज्यांना सावली देखील बाकीची चालत नाही, ज्यांना कुठल्या इतके यमनियम त्यांचे कठोर आहेत, त्या लोक मिळणं हे किती मुश्किल, किती अवघड. पण तरी यांचं दुसरंच रूप सांगितलेलं आहे, संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. संत ज्या घरामध्ये संतांचं आगमन होतं ना, त्या घराचा उद्धार होतो. त्याच्यामुळे संतांचं आगमन ही देखील सगुण भक्तीतली श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, संत हे केवळ सुख आहेत आणि संत हे परमेश्वराचंच रूप आहे. त्याच्यामुळे जिथे कुठे संत होतील, आता संत ओळखायचा कसा, आता भक्तांचे प्रकार सांगितले, आता संतांचे प्रकार सांगितले पाहिजेत. संत कसा ओळखावा, संत एकतर कसा असतात, समर्थांनी एका वाक्यात संतांची ओळख सांगितलेली आहे, करी वृत्ती तो जो संत तो संत जाणा. बघा, आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपण अनेक माणसांना दिवसात, वर्षात, आयुष्यात भेटत राहतो. काही माणसं भेटल्यावर आपल्याला छान वाटतं. बघा, तुम्ही किती का दुःखी असा ना, काही माणसं भेटल्यावर मनाला एक आराम मिळतो की हाच नाही बाबा, ह्याच्याजवळ बसावं, या माणसाच्या सहवासात राहावं, या माणसाशी बोलावं, असं ज्याला वाटतं ना, जो माणूस केवळ परमार्थाच्या गप्पा मारतो, जो केवळ तुमच्या हिताचंच बोलतो, तो खरं संत. म्हणून समजतात, करी वृत्ती जो संत तो जाणा. संत करतो, तुम्ही किती पण रागाने जा, तू त्याच्या जवळ गेल्यावर तुमची वृत्ती शांत झाली पाहिजे, संत झाली पाहिजे. असा संत जर घरी आला ना, तर ती भक्ती झाली, ती श्रेष्ठ भक्ती झाली. त्या घराचा उद्धार होतो, त्या घरातलं सगळे दोष निघून जातात. अर्थात अशी माणसं घरी येणं फार दुर्मिळ. संत एकतर देहाने मिळणं मुश्किल, पण संतांची वाङ्मय मूर्ती आपल्याकडे आहे. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, ही संतांची वाङ्मय मूर्ती आहे. पण असा जर श्रीपाद संन्यासी संत आला तर सर्वात श्रेष्ठ अशी भक्ती सांगितलेली आहे. आपण बघितली एक बघितली बहुविध भक्ती, नंतर बघितली आपण त्रिविध भक्ती, तिसरी आपण बघितली द्विविध भक्ती, आता चौथी आहे चतुर्विध भक्ती. तशा नवविधा भक्ती पण आहेत, पण आपण आज 4 भक्तींवर थांबूयात. आता ही जी चौथी भक्ती आहे ना, ती फार 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 गमतीशीर आहे बघा ओळखायची. आता ही भक्ती कशी करावी म्हणून समर्थ सांगतात. 4 प्रकारच्या भक्त्या आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानभक्ती. पहिली म्हणजे तुम्हाला ज्या भगवंताची भक्ती करायची ना, त्याच्याबद्दल तुमच्या मनात आर्तता पाहिजे, कळकळ पाहिजे. माणसं पूजा करतात पण 5 मिनिट देखील त्या भगवंतामध्ये मन रमत नसतं त्यांचं. इथे मोबाईलच बघतील, देवाला फुलं वाटतील, इथे मोबाईल घेतील, देवाला फुल. अशा भक्तीने तो देव, त्या देवाला काय आंघोळ मिळत नाही का? देवाला एवढंच दूध तुमचं लागतं? काय लागतं देवाला? मनच नसतं त्या भक्तीमध्ये माणसाचं. अशी भक्ती काय कामाची? अहो, समर्थांनी करुणाष्टकं लिहिली आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोह माया. तुझं विण शिण होतो धावरे धावा. तुझं विण शिण होतो. आपल्याला झालाय कधी देवाशिवाय शीण? आपल्याला देवाचा करताना जो शीण होतो, किती कंटाळा येतो, गरम होतंय, त्याचा शीण तर सोडाच, त्याच्याशिवाय शीण तर सोडाच, तो त्याचा करतानाच शीण येतो आपल्याला. त्याच्यामुळे आर्तता पाहिजे आपल्या मनामध्ये, ती झाली आर्त भक्ती. आणि जर समजा तुम्ही मनापासून बोलवलात ना, तर तो कधी आलाय असं होत नाही.
अहो महाभारतात कथा आहे द्रौपदीची. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, सगळ्यांना तिने हात जोडले तिथे असणारे की मला वाचवा. एकही जण तिच्या मदतीला धावला नाही. सगळ्यात शेवटी तिने नाईलाज म्हणून कृष्णाचा धावा केला आणि तोच तिचा तारक ठरला आणि त्याने तिची लाज राखली. मग नंतर द्रौपदी विचारते कृष्णाला, अरे इतक्या वेळ काय माझी गंमत बघत बसतोस, का नाही आलास? कृष्णाने फार सुंदर उत्तर दिले बघा. कृष्ण म्हणाला, हात जोडले, अगं म्हणाला मी इथेच होतो, तुलाच मला बोलवायला वेळ झाला. तुझा यांच्यावर भरोसा होता ना सगळा, हे तुझे भाऊ बहीण, हे तुझे श्रेष्ठ ज्येष्ठ यांच्यावरच भरोसा केलास ना, कुठे गेली तुझी प्रीती आता म्हणावं? तू एकच मला प्रेमाने हाक मारलीस, एकदाच मला अर्थतेने बोलवलास, मी आलो की नाही लगेच. अशी आर्तता पाहिजे. आणि समर्थांना संतांना तशी आर्तता होती हो भगवंताबद्दल, म्हणून त्यांना ते दिसत होते. वेणा स्वामींना, रघुनाथ स्वामींना, दिनकर स्वामींना समर्थ दिसत होते. हे जे दिनकर स्वामी तिसगावचे, त्यांना 1 वर्षाने बरोबर अनुग्रह झालेला आहे. एवढ्या लवकर कुणाला अनुग्रहच होत नाही. 1 वर्षात त्यांना समर्थांचा अनुग्रह झालेला आहे आणि प्रत्यक्ष रामरायाने त्यांना स्वप्नात येऊन समर्थांच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. का? आर्त भक्ती पाहिजे, आर्तता पाहिजे. त्या परमेश्वराला बोलायचं ना, तर बाकी सगळी पंचेंद्रिय पंचकर्मेंद्रिय बंद करा आणि मनापासून त्याला साथ घाला. तो कुठेच नाही. मग अशी म्हणाला, सदा सर्वदा देव सन्निध आहे. देव कुठे जात नाही, तुमच्या जवळच आहे. आपली भक्ती कमी पडते. त्याच्यानंतर जिज्ञासा भक्ती. आता जिज्ञासा भक्ती म्हणजे कसं, एकदा आर्तता माणसाच्या मनामध्ये आली ना, त्या परमेश्वराचं माणूस गुणगान गाऊ लागतो. त्या जिज्ञासा होते, कसं आहे याचं रूप, रामराय मला भेटला पाहिजे असं वाटतं ना, तेव्हा त्या रामाचं रूप माणूस डोक्यामध्ये सतत चिंतन चालू राहतं. जिज्ञासा ही झाली जिज्ञासा भक्ती. आपलं होतं का हो? आपण 24 तासातले किती तास परमेश्वराचं चिंतन करतो? 24 मिनिटं तरी चिंतन होतं का आपल्याकडनं? हे माझं सांगतोय, तुमचं नाही. आपल्याकडनं 24 मिनिटं देखील चिंतन होत नाही. एवढा परमेश्वर आपल्याला आवडतो का सांगा बघू? आणि आवडला तर कधी? संकट पाठीमागे उभे असल्यावर देवाच्या आरती, देवाच्या पूजा, वेगवेगळे विधी, व्रतवैकल्य, कधी संकट असल्यावर. पण देव आपल्याला देव म्हणून हवा असतो का? तर नाही. अशी भक्ती त्या परमेश्वरालाही कळते. म्हणून जिज्ञासा भक्ती पाहिजे. जिज्ञासा भक्ती म्हणजे कशी, त्या परमेश्वराचं सतत चिंतन पाहिजे. आता तिसरी भक्ती आहे ती अर्थार्थ भक्ती. अर्थ म्हणजे काय, की स्वतःचं जे आत्मरूप आहे त्याची निवृत्ती करायची आहे. आत्मरूप त्याला द्यायचं आहे त्या परमेश्वराला. आपण 11 रुपये पण देत नाही कधी कधी. आत्मरूप कसं देणार? आत्मरूप द्यायला स्वतःच सोडावं लागतं ना, स्वतःच सोडावं लागतं आणि स्वतःचं मन सोडावं लागतं, स्वतःची बुद्धी सोडावी लागते, अहंकार सोडावा लागतो. तेव्हा कुठे तो परमेश्वर जाऊन भक्तीला प्राप्त होतो. म्हणून तिसरी भक्ती आहे ती अर्थार्थ भक्ती आणि चौथी भक्ती आहे ती ज्ञान भक्ती. इथे मात्र परमेश्वर तुमचा होतो. सतत चिंतन करत राहिलात ना, की त्या परमेश्वराला दुसरा पर्यायच नसतो. समर्थांनी एका अभंगात सांगितले, अरे तू कुठे पळशील, मी तुझं इतकं नाम घेईन म्हणाले रामाला, तू कुठे पळशील? रामालाही त्याने ताकीद दिली होती, कुठं पळशील तू? कारण तू जरी पळाला तर तुझं नाम माझ्या ताब्यात आहे आणि माझ्या नामाच्या स्मरणाने जपाने तुला इथे यावंच लागेल. ही झाली ज्ञान भक्ती. आपलं देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. जीवलगांच्याही तुटी व्हावं, आपलं सगळं जावं आणि एक परमेश्वर फक्त आपला व्हावा, अशी जेव्हा वृत्ती येते ना, तेव्हा ती झाली ज्ञान भक्ती. आणि त्या भक्तीला परमेश्वर दूर नाहीच, परमेश्वर तुमच्यामध्येच आहे आणि तो आपलंसं करून घेणार आहे. आता हे केलंय का कुणी? अनेक उदाहरण आहेत. संतांनी अशा प्रकारेच केलेलं आहे आणि सगळ्यात आपल्याला लाडकं उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी. उफराट्या नामासाठी वाल्मिक ठरला उठाउठी असं समर्थ म्हणतात. उलट नाव घेतलं त्यांनी रामाचं. राम राम न घेता मरा घेतलं. पण त्यांनी खरंच असं घेतलं असेल का हो? मरा घेतला असेल, पण असंच नाव घेतलं असेल म्हणून काय एवढं त्याचं वाळून झालं? त्याच्या मागे पण एक शास्त्र आहे. आपण नाव घेतो, वैखरीने घेतो है ना. वैखरी नंतर ते कुठे जातं? मध्यमेत जातं, मध्यमेतनं पश्चंतीत जातं आणि पश्चंतीतनं परावाणीतनं नाम जातं. जिथं आपल्या नामाचा उगम आहे, जिथे शब्दांचा उगम आहे, तिथे नाम घेतलं. वाल्मिकीने उलट नाम घेतलेलं आहे.
परावाणीतलं नाम घेतलेलं आहे. परावाणीतलं नाम पश्यंती हृदयात आलेलं आहे. हृदयातलं नाव मध्यमेत म्हणजे कंठात आलेलं आहे आणि कंठातलं नाम वैखरीत आलेलं आहे. म्हणून वाल्मिकी उफराट्या नामासाठी म्हणून म्हणतात ना, बेंबीच्या देठापासून नाम घ्या. आपण फक्त बेंबीच्या देठापासून ओरडतो, नाम नाही घेत आपण. बेंबीच्या देठापासून इतकं तळमळीने नाम घ्या, इतकं तळमळीने नाम घ्या की तुम्हाला तो भगवंत धावून आला पाहिजे. मग ते मरा घ्या किंवा राम राम घ्या. मग ते राम राम घेतलं तरी तेच आहे आणि मरा घेतलं तरी तेच आहे. कारण नाम हे सगुण आणि निर्गुणाचा साचा आहे, ती मधली सीमारेषा आहे. नाम हे प्रपंच आणि परमार्थातली सीमारेषा आहे. नाम हे तुमचं घर आणि घराच्या बाहेरचा उंबरठा आहे. लौकिकातलं पारलौकिकातलं दोन्हीकडचं ऐश्वर्य मिळून देणारं नाम आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. या अशा प्रकारे आपण बहुविधा भक्ती बघितल्या, त्याच्यानंतर आपण बघितली द्विविध भक्ती बघितली, आपण त्रिगुण भक्ती बघितली, चतुर्विध भक्ती बघितली. आता शेवटची आहे ती नवविधा भक्ती. नवविधा भक्ती म्हणजे काय? दास्य आहे, नामस्मरण आहे, श्रवण आहे, कीर्तन आहे, पादसेवन आहे, सख्य आहे आणि शेवटी आत्मनिवेदन भक्ती आहे. सगळ्यात सोपा संतांनी मार्ग सांगितलेला आहे. या सगळ्या भक्तीचं सार काय? एक तर श्रवण भक्ती, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवणाची आहे. ऐकत राहावं, परमेश्वराची नावं ऐकत राहावी. ज्या कुठे कथा कीर्तनाला जा, जिथे कुठे सगुणाचं चाललेलं आहे, कीर्तन चाललेलं आहे, जिथे निर्गुणाचं प्रवचन चाललेलं आहे, तिथे जावं, ऐकत राहावं. परमार्थाचं त्या परमेश्वराचं नाव ऐकत राहावं. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण करत राहा. जिथे कुठे जयघोष चाललेला असतो तिथे उभे राहा, तिथे नामघोष करत राहा. कीर्तन भक्ती, विष्णुस्मरण भक्ती, नामस्मरण भक्ती, नाम घ्या, त्याचे गुणगान गा. नंतर काय करा? अर्चन भक्ती, नंतर अर्चन भक्ती, पादसेवन भक्ती. जो कोणी अशा नामाने तरला आहे, आता कोण तरला आहे? संतांशिवाय दुसरं कोण असणार? संतांच्या वाङ्मयीन मूर्ती आपल्याकडे आहेत. आपल्याकडे दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. ही सगळी संतांची वाङ्मयीन रूप आहेत. आणि असा खरंच कोणी देहातला संत भेटला तर मात्र त्याचे पाय सोडू नका. जेव्हा दिनकर स्वामींना समर्थांनी क्षणभरच दर्शन दिलं होतं, फक्त क्षणभरच, त्या एका क्षणाचा त्यांना इतका ध्यास लागला की हीच ती मूर्ती. त्यांना नावही माहिती नव्हतं हे समर्थ आहेत म्हणून. रामरायाने प्रत्यक्ष स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे समर्थांच्या रूपात, पण त्यांना समर्थ माहित नव्हते दिनकर स्वामींना हे कोण आहेत. आणि 1 वर्ष त्याने त्या इतका ध्यास घेतला त्या मूर्तीचा, त्या रूपाचा, त्या मूर्तीच्या रूपाच्या ध्यासाने. बरोबर 1 वर्षाने समर्थ तिथे आले आणि त्यांना दर्शन दिलं. आणि त्या क्षणी त्यांनी ओळखलं की हेच माझे गुरुमा आहे. आणि त्यांनी त्यांचे जे पाय धरले, त्या पायांना अश्रूंनी अंघोळ घातली, त्यांनी सचैल असं स्नान केलं आणि म्हणे, आता त्राही त्राही गुरुराया, माझं तारा, आता मला सोडवा याच्यातनं. अशी वृत्ती पाहिजे. असा जो माणूस भेटला त्याचे पाय सोडू नका, गुरुला अजिबात सोडू नका. जयास वाटे देव मोठा तो करंटा, असं समर्थ म्हणतात. कोणापेक्षा? गुरुपेक्षा. सद्गुरूंची भेट झाली तर देवही त्याच्यापेक्षा छोटा आहे असं समर्थ म्हणतात. असा भेटला तर त्याचं पादसेवन करावं, अर्चन करावं, त्याची षोडशोपचारे पूजा करावी आणि त्या सख्यत्व करावं. गुरुशी सख्य असलं पाहिजे. असं गुरु सख्य कसं असावं? माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा, सर्वस्वं मे रामचंद्रो दयाळू, नान्यम जाने नैव जाने. सख्यत्व कसं? माझी आई पण तूच आहेस, माझे वडीलही तूच आहेस, माझा बंधूही तूच आहेस आणि माझा सखाही तूच आहेस, असं रामाशी सख्यत्व करावं. तसंच सद्गुरूंशी सख्यत्व करावं. ही झाली सख्य भक्ती. आणि शेवटी आहे आत्मनिवेदन भक्ती. मगाशी म्हणाल्याप्रमाणे काय आहे आपलं? काय घेऊन आलो आपण? थोडा अंतर्मुख होऊन माणसाने विचार करावा. आपण काय घेऊन आलो नाही आणि आपण काय घेऊन जाणार नाही. कितीही कमवा, काही बरोबर येणार नाही आणि येताना ह्यातलं काही घेऊनही आलेला नाही. मग मोह तरी कशाचा करायचा? हो की नाही? शेवटी एका मडक्याला असं विचारण्यात आलं की बाबा तू असा गाराच्या वेळेला गार राहतोस, एकदम गरमच्या वेळेला गरम, तो कसा होतो? तो म्हणतो मी माझं काही मानतच नाही. म्हणतो मी याच मातीतनं जन्मून मला हा आकार आला आणि पुन्हा फुटल्यावर मी याच मातीत मिसळणार आहे. त्याच्यामुळे जसं तो परमेश्वर ठेवतो तसं मी राहतो.
माणसाचंही तसंच आहे. आपण काही नेत नाही, काही आणतही नाही, फक्त हा मधला जो काळ आहे ना तेवढा आपल्याला व्यतीत करायचा आहे. समर्थांनी फार सुंदर ओळी सांगितली बघा, जन्म 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी. जन्म किती आहे म्हणाले समर्थ? 2 दिवसांची वस्ती आहे फक्त, कुठेतरी करा. आता आपण आपण नातेवाईकांच्या घरी जातो, आपण तिथे कसं वेगळेपणानेच राहतो ना, आपलं घर समजून राहतो का? नाही की नाही. आपल्याला माहिती असतंय आपल्याला कधीतरी सोडायचं आहे, कधीतरी आपल्याला हे सोडायचं आहे. तसंच हा जन्म, हा देह आहे, आपल्याला कधीतरी सोडायचं आहे, याची माणसाला जाण पाहिजे. की आता बघा, आपण वाळूत वगैरे खेळतो ना, समुद्रकिनारी मुलं खेळतात, ज्यांचं घर समुद्रकिनारी आहे, वाळूचे किल्ले करतात. प्रत्येक मुलगा म्हणतोय माझा किल्ला, माझा किल्ला, माझा किल्ला. संध्याकाळी पूर्ण दिवस करतात, संध्याकाळी वेळ झाली सगळे किल्ले तुडून पोरं घराला निघून जातात की नाही. हे जे तुडवणं आहे ना, हे वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय? नावड. आणि विवेक म्हणजे काय? निवड. काय योग्य, काय अयोग्य, हे म्हणजे विवेक करणं. आयुष्यभर हा विवेक कामाला येतो. सतत तुम्हाला काय चांगलं, काय वाईट करायला लागतं आणि काय नको आहे हे तुम्हाला वैराग्य शिकवतं. आणि जोपर्यंत विवेक आणि वैराग्य अंगी बाणत नाही तोपर्यंत परमार्थ शून्य आहे. कुठलीही भक्ती करा ती फळाला येणार नाही जोपर्यंत विवेक आणि वैराग्य तुमचा जागृत होत नाही. म्हणून समर्थांनी सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, असे सगळ्या प्रकारचे विवेक सांगितले. त्याच्यासाठी माणसाला निवड कळली पाहिजे, काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं. आणि माणसाच्या मनामध्ये नाव उत्पन्न झाले पाहिजे. काय त्रागायचं, काय आपल्याला त्याग कशाचा करायचा आहे हे कळलं पाहिजे. या सगळ्याचाच त्याग करून जायचा आहे. त्याच्यामुळे विवेक आणि वैराग्य वाढवलं की हा परमार्थ सोपाच आहे. आपल्या सगळ्यांना असाच परमार्थ, हा परमार्थ लाभदायक हो. आपल्या सगळ्यांकडनं अनंत प्रकारे हा परमेश्वर भक्ती करून घेऊ. रामरायाचं नित्य आपल्याकडनं गुणगान गावो आणि आपल्याकडनं आपली उत्तरोत्तर सगळ्यांची परमार्थिक वाटचाल हो, अशी त्या रामरायाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जे उत्तम आहे ते समर्थांचेच बोल आहेत, रामरायाचेच बोल आहेत. जे दोष आहेत ते सर्वस्वी माझे आहेत. श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती मनाने मोठे असाल आणि त्या मला क्षमा करा अशी आशा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. भक्ती मार्ग या अवघड विषयावर अतिशय सोप्या सुलभ पद्धतीने समर्थ